नमस्कार मंडळी, मी किशोरी, किशोरीज किचन मराठीमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक अत्यंत पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेला नाश्त्याचा प्रकार शेअर करणार आहे। तर हे जे आप्पे तयार केले आहेत, तर हे मी हिरव्या मुगाचे आप्पे तयार केलेले आहेत। तर कसे करायचे आहेत बघूयात। तर त्यासाठी मी अर्धा कप रवा घेतलेला आहे। अगदी बारीक रवा आहे हा। शिरा करण्यासाठी जो रवा आपण वापरतो तोच रवा वापरायचा आहे। पाव कप दही आहे। तर हे दही रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पाव कप पाणी घ्यायचं आहे। अर्धा कप रवा, पाव कप दही आणि पाव कप पाणी असं प्रमाण घेऊन हा रवा जो आहे तो मी छानपैकी भिजवून घेतलेला आहे। आणि हा रवा जो आहे मुरण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत। तर 15 ते 20 मिनिटांमध्ये रवा जो आहे तो छानपैकी फुलून येईल, भिजल्या जाईल। आणि हे मोड आलेले हिरवे मूग आहेत। तर हे मूग जे आहेत ते मी इथे 2 कप घेत आहे। अत्यंत पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेला आणि हेल्दी असा हा नाश्त्याचा प्रकार आहे। तर अशा प्रकारचे आप्पे तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। इथे हे मूग जे घेतले आहेत ते मी स्वच्छ धुवून घेत आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ह्या मुगाची। ह्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या। तर ह्या मिश्रणाची जी मी छानपैकी बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये हा जो रवा भिजत घातलेला होता तो सुद्धा छानपैकी फुललेला आहे, भिजलेला आहे। तर ह्या हिरव्या मुगाच्या मिश्रणामध्येच हा भिजलेला रवा जो आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे। आता ह्या मिश्रणामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि मीठ घालून सुद्धा छान मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर हे जे आप्पे आहेत ते आणखीन पौष्टिक आणि हेल्दी बनवण्यासाठी मी ह्यामध्ये काही भाज्यांचा वापर करत आहे। तर त्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे, अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। एक शिमला मिरची घेतलेली आहे आणि एक गाजर घेतलेला आहे। तर गाजर, शिमला मिरची अगदी बारीक बारीक मी चिरून घेत आहे आणि गाजर जे आहे ते किसून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये भाज्या घालू शकता, पण मला कांदा आणि शिमला मिरची आणि गाजर आवडते त्यामुळे मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत ह्यामध्ये। तर अशा ह्या आप्प्यांमध्ये तुम्ही पत्ताकोबी सुद्धा बारीक चिरून घालू शकता।
तर इथे मी कांदा, शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, गाजरसुद्धा किसून घेतलं आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आणि आता ह्या सर्व ज्या भाज्या आहेत त्या मी ह्या मुगाच्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, घट्टसर असं ठेवलेलं आहे, एकदम पातळ करायचं नाही आहे कारण आपण आप्पे तयार करणार आहोत. आणि आता ह्या आप्प्यांसाठी लागणारी चटणी तयार करणार आहोत, तर ती बघूयात. तर इथे मी थोडं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे. आणि हा किसून घेतलेला खोबरा किस आहे. थोडे फुटाणे घातले आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार, कितपत तिखट आवडते त्यानुसार मिरच्या घालायच्या. 1 लसणाची पाकळी घातली. अगदी थोडं जिरे घातलेलं आहे आणि भरपूर हिरवी कोथिंबीर घालायची. चवीनुसार थोडं मीठ, 10-12 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत आणि थोडी चवीला साखर घातली. आणि चटणीची चव वाढविण्यासाठी थोडं दही घालून घेतलं आहे. तर तिखट आंबट अशा चवीची ही चटणी तयार होते. आणि ह्या प्रकारची चटणी खूप मस्त लागते, एकदम खूप छान लागते. तुम्ही अशा प्रकारची चटणी नक्की करून बघा, खरंच खूप छान वाटते ही चटणी. तर आता ह्या चटणीमध्ये जो तडका घालायचा आहे तर तो मी तयार करून घेत आहे. तर तेल छान कडकडीत तापवून घेतलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलं. जिरं मोहरी मस्त असं तडतडलेलं आहे. त्यामध्ये आता 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि 10-12 कढीपत्त्याची पाने घालून घेतली. आणि हा तडका आता मी चटणीवर घालून घेत आहे. आणि हाच तडका मी आप्प्यांच्या मिश्रणामध्ये सुद्धा घालून घेणार आहे. तर चटणीमध्ये अर्धा तडका घातलेला आहे आणि बाकीचा उरलेला तडका जो आहे तो मी आप्प्यांच्या मिश्रणामध्ये घालून घेतला आहे. सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये मी 1 पाऊच इनो घातलेला होता. तर तो व्हिडिओ जो आहे तो माझ्याकडनं स्किप झालेला आहे. तर ह्यामध्ये इनो पाऊच 1 घालायचा आहे. आप्पे पात्र गरम करून घेतलं. त्यामध्ये आता तेल टाकून घेतलं आहे थोडं थोडं. आणि जे आप्प्यांचं मिश्रण आहे ते त्या आप्पे पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे. हे जे आप्पे पात्र असते ते थोडं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच आप्प्यांचं मिश्रण घालायचं, म्हणजे आप्पे जे आहेत ते छान तयार होतात. खूप विविध प्रकारचे आप्पे केले जातात, पण हे मुगाचे आणि रव्याचे आप्पे तुम्ही नक्की करून बघा. खूप हेल्दी आहेत, खूप पौष्टिक आहे. जे लोक नॉनव्हेज खात नाही तर त्यांना भरपूर प्रोटीनची आवश्यकता असते. तर अशासाठी तुम्ही बऱ्याच प्रमाणात, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये कडधान्य वगैरे खाल्ले पाहिजेत. तर अशा प्रकारच्या कडधान्यांचे आप्पे तयार करू शकतो आपण. आणखीही बरेच काही पदार्थ आहेत, तर ते तुम्हाला पुढल्या माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्व ज्या रेसिपीज आहेत त्या व्हेजिटेरियन बघायला मिळतील. तर एका बाजूने आप्पे जे आहेत ते छान शिजलेले आहेत, मस्त असे लालसर खरपूस भाजून झाले आहेत. आणि आता दोन्ही बाजूंनी मी अशा प्रकारे खरपूस असे भाजून घेत आहे. असे चम्मचने उलटवून घ्यायचे आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस असे भाजून घ्यायचे. तर असे हे खूप हेल्दी, पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले हिरव्या मुगाचे
आप्पे जे आहेत ते तुम्हाला कसे वाटले आहेत तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचे हिरव्या मुगाच्या आप्प्यांची आणि चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ते कमेंट करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.